वसा जनसेवेचा। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबवण्यात आलेल्या घरोघरी तिरंगा या महत्त्वाच्या राष्ट्रीय उपक्रमात अमरावती विभागात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे केलेल्या तक्रारीची अखेर दखल घेण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार या उपक्रमाच्या अंमलबजावणी दरम्यान शासनाच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करण्यात आले। अनेक ठिकाणी अनुपालन अहवाल सादरच करण्यात आले नाहीत, तर काही ठिकाणी अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती शासनास पाठवण्यात आल्याचे उघड झाले आहे। यामुळे शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी प्रश्नचिन्हाखाली आली आहे। या गंभीर बाबी लक्षात घेऊन चंद्रकांत खरात यांनी सातत्याने पाठपुरावा करत संबंधित प्रकरणात उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी समितीमार्फत सखोल तपासणी करण्याची मागणी केली होती। तसेच उपक्रमात शासन निधीचा अपव्यय व आर्थिक अनियमितता झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने या तक्रारीची अधिकृत दखल घेत विभागीय आयुक्त अमरावती कार्यालयाला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत। तक्रारदाराला सदर प्रकरणात सुनावणीची संधी देऊन प्रकरणाचा पारदर्शक निपटारा करावा आणि सविस्तर अहवाल शासनास सादर करावा असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत। या प्रकरणात संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समितीतील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून दोषींवर शिस्तभंग, निलंबन किंवा कडक प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान या प्रकारामुळे शासनाच्या प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता व्यक्त होत असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।